आपल्या गावात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहाचं एक तप पूर्ण होऊन 13 वर्ष चालू आहे. किती? एक तप पूर्ण झालं सर्वांचं. अखंड हरिनाम सप्ताह हा सर्वांचं एक तप पूर्ण झालं आणि हा 13वर गेल्या वर्षी एक तप पूर्ण झालं, आता 13व वर्ष चालू आहे. असा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सर्वांनी एकत्र येऊन हा सप्ताह करतात. सर्व एकत्र. आपण वर्षभर कुणाचा चेहरा नाही पाहिला तरी सप्त्यात सर्वांचे चेहरे पाहायला भेटतात. गेल्या वर्षीपासून ह्या वर्षीपर्यंत कुणाचा काही चेहरा पाहायला भेटला नाही, पण ह्या सप्त्यात सर्वांचे चेहरे पाहायला भेटतात. सर्वजण एकामेकापाशी बसलेले, असा आनंद होतो सर्वांना एकत्रित पाहावं. या सप्ताहामध्ये सर्व एकत्रित येतात, कुठलाही भेद नाही. सर्व ना पुरुष महिला एकत्र येऊन हा सप्ताह होतो. आणि दुसरं म्हणजे की आपले नाव घेते, पण आता सर्वांचं नाव घेत नाही कारण आपल्याला कीर्तन पण ऐकायचं आहे. पण सर्व संत मंडळींच्या चरणी नतमस्तक होते आणि तुम्हा सर्व मायबापांच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. मृदुगंध कसला सुंदर वाजवतात, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण त्याला ताकद लागते, त्यांची तब्येत एवढी नाही पण असं खणखणीत मृदुंग वाजवतात. ज्ञानेश्वर दादा असतील आपली, त्यांच्या सुद्धा चरणी अत्यंत विनम्रपूर्ण नतमस्तक होते. नंदनीचे पप्पा पण इथं आलेले आहेत, जी माझ्यासोबत चकला शिकायला होती. हे पण दादा मुंगवाडचे गायनाचारी. सर्वही आपण सर्व ह्यांचा परिचय ऐकतच आहोत. हे सर्व गुणीजन मंडळी या संतांच्या कृपा आशीर्वादाशिवाय हा सप्ताह होणं सोपं नाही. संतांची कृपा लागते. तुम्हाला वाटतं आम्ही आमच्या पैशाशिवाय होत नाही, पण संतांची कृपा असल्याशिवाय कुठल्याही मला नव्हतं वाटलं की आपण सर्वजण एवढे म्हणजे कष्ट करणारे लोक सर्व पुढं मंदिर गेलं असतं. एवढा पैसा आपल्या गावानं दिलाय, छोटंसं गाव पण एवढं मोठं सत्कार्य झालं. त्याच्यासाठी तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मनापासून. कारण एवढं सत्कार्य सुंदर केलं. मला सुद्धा समाधान वाटलं की आपल्या गावाची परमार्थिक उन्नती होती. माऊली बाबांचं खाली मंदिर बांधलं. गेल्या वर्षी हनुमानजींचं, ह्या वर्षी माऊलींचं. एक परमार्थिक उन्नती होत झाली. आणि हे चिमुकले लेकरं ह्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. रोज उभा राहतात कीर्तनात टाळ घेऊन, कारण आपली नवीन पिढी तयार पाहिली. जी जुनी संपली, पण आता नवीन कोणतरी. गेल्या वर्षी मी म्हणलं होतं, त्या शब्दाचा मान आनंद वाटला की ही चिमुकली पिढी तयार व्हायली ना, आपला परमार्थाचा सगळ्यांच्या सहकार्यानं आणि संतांच्या कृपेनं हा सप्ताह चालू आहे. आपण म्हणतो आपली अर्धाची सुद्धा आवश्यकता आहे, पण कृपेची सर्वात आवश्यकता आहे. संतांच्या कृपा आशीर्वादानं. म्हणून सर्व संतांच्या ह्या हनुमानजींच्या सुद्धा चरणी नतमस्तक होते. सर्व संतांच्या. कुणाचं एखाद्याचं चुकून नाव राहिलं असेल तर मला क्षमा असावी, तुमचं लेकरू मला क्षमा असावी. नाहीतर मला सांगा की हे ह्याचं नाव घ्यायचंय किंवा ह्याचा उच्चार करायचा आहे असं मला कळवा. कारण मी तेवढं काही मला परिचय नाही नसल्या कारणानं तुम्ही मला सांगा. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा. कुणाचा आहे अभंग? जगद्गुरु तुकोबारायांचा. आणि तुकोबाराय काय म्हणतात तर देव काय पाहतो, भक्ताचे काय पाहतो? शरीर पाहतो का? आता आपण मुलगी पाहायला गेलो, बाई चांगली का मुलगी? व्यवस्थित आहे ना? नाकाडोळ्या सुंदर आहे, सगळं व्यवस्थित आहे. मुलगी पाहायला गेलो, मुलगा पाहायला जाऊ द्या, मुलगी पाहायला जाऊ द्या, कोणीही पाहायला जाऊ द्या, पण सुंदर आहे, व्यवस्थित आहे. शरीरानं अत्यंत सुंदर आहे. शरीरानं तर सुंदर आहे. देव शरीर पाहतो का? देव शरीर पाहत नाही. तर काय पाहतो? अंतरची घेतो गोळी, पाहे जोडी भावाची. देव काय पाहतो? शरीर कवाच पाहिलं नाही. आणि देवाने जर का शरीर पाहिलं असतं तर पूजेवर कृपा केली असती का? माझ्याकडे आदर पाहू नका. केली असती का? हो की नाही सांगा? खूपजेवर कृपा केली भगवंतांनी. खूपजेवर कृपा केली कारण भगवंत काय पाहतात?
गोडी अंतःकरणातला भाव पाहतात. भाव जर का त्याचा चांगला असला आणि त्या भावासोबत देवाची जोडी होती आणि मग देव कोण होता आपला? देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. देव सोयरा होतो. देवासोबत नातं जोडलं जातं. कधी? आपला भावरूपी कन्या देवासोबत दिल्याच्या नंतर, देवासोबत तिचा विवाह लावल्याच्या नंतर भावाचा आणि देवाची जोडी झाली की देव होतो. देव सोयरा आहे, पण कुणाचा आहे? की जे आता म्हणतात ना, देवा इकडं बघ सगळं संपलं, आपण सगळीकडून दुःखातून येतं ना, आपलं सगळं दुःखातून संसाराच्या दुःखातून आपण भगवंताकडे येतो ना, त्यावेळेस काय म्हणतो? दुनिया से बेहारा तो आया तेरे द्वार, दुनिया से बेहारा तो आया तेरे द्वार, यहाँ पे भी जो हारा यहाँ पे भी जो हारा कहाँ जाऊंगा सरकार. दुनिया को सगळे द्वार, ज्यावेळेस सगळीकडून हारून येतात आणि भगवंताच्या द्वारात जातात, आता आपण पूर्ण हात वरी करतात, मग तो दीन भाव आहे. कोणता दीन भाव आहे? की सगळीकडून हारून येऊन देवाला हात वरी केले आणि देव त्यांचा सोयरा आहे. कुणाचा? दिनाचा. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तीनदा म्हणले आवडतात, सोयरा सोयरा सोयरा. आणि तो कुणाचा? तर दिनाचा. असं सांगितलंय, तो दिनाचा सोयरा आहे देव. आणि आता त्याचा तुकोबरा म्हणतात, त्याचा शृंगार कसा करायचा? आपुल्या चवळी भुवी शृंगारावी निर्मळे. आपल्या हृदयात जो काही भाव असेल, जो काही भाव असेल त्यानंच भगवंताचा शृंगार करावा. आता शृंगार केला माझ्या जनाबाईनं केला. हृदयात जाता येत नव्हतं भगवंताकडं, गिरबळ काम असायचं. जनाबाई गेल्या होत्या देवासाठी. आता मला काहीच नको, संसारातून सुटून गेल्या होत्या नामदेवरायांच्या घरी, पण सगळं सोडून गेल्या होत्या. पण दिवसभर त्यांना जाता येत नव्हतं भगवंताकडं. भगवंताकडे जाता येत नव्हतं, अगर काही होत नव्हतं. बहीण बंधू चुलता सगळं काय झालं होतं? माझा भाव सगळा. आणि त्यातच देवाचा शृंगार करायचा. माझी आई कोण आहे? माझी आई काय? भगवंताची प्राप्ती मात्र सर्वांनाच आहे, पण प्रीती होणं कठीण आहे. प्रीती होणं कठीण आहे. तू गोबर आहे जाणार आहे सांगा. त्यावेळेस भगवंत म्हणाले, माझं सैन्य एका बाजूला, माझं सैन्य सर्व एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला, पण मी हातात शस्त्रास्त्र घेणार नाही. आता दुर्योधनाने विचार केला की भगवान परमात्मा हातात शस्त्रास्त्र घेणार नाही म्हणल्यावर आता नको देवाला घ्यायचं. भगवान काही पण करून मला तुम्हीच पाहिजे. अर्जुन म्हणतो, देवा मी तुमचे चरण पकडतो, पण तुम्हालाच पाहिजे. मला प्रीती होती, प्रेम होतं भगवंतावर. मग त्यावेळेस दुर्योधन म्हणतो, देवा मला तुझं सैन्य पाहिजे. आणि ज्या वेळेस त्याचं सैन्य घेतलं, मला सांगायचं तात्पर्य म्हणजे अर्जुनाला भगवंताची प्रीती होती म्हणून प्राप्त झाले. प्राप्ती तर सर्वांनाच आहे. भगवंत जळात धरलेले प्रीती होणं कठीण आहे. प्राप्ती सर्वांनाच आहे. भगवंताची प्रत्येकाच्या हृदयात भगवान परमात्मा आहेत, पण त्यांच्यावर प्रीती होणे कठीण आहे असं सांगतात. म्हणून त्या प्रेम करा. आणि आपण काय म्हणतो, एका संतांकडे एक मुलगी जायची आणि म्हणायची, बाबा तुम्ही एवढी भक्ती करता, तुमची भक्ती पाहून, तुमचा भाव पाहून मला असं वाटतं, म्हणजे तुमच्यावर प्रेम आहे, एवढं तुम्ही भाव देवाविषयी तुमचं एवढं प्रेम
तर ती मुलगी रोज जायचे त्या बाबांना म्हणायचे, असे 3दा झाले. त्यावेळेस ते म्हणतात, माझं तुमच्यावर प्रेम आहे, माझं तुमच्यावर. वृंदावनात म्हणतात बरं, प्रेम गली अति सागरी उसमें दो ना समाए, प्रेम गली अति सागरी उसमें दो ना समाए, जब मैं था तब हरी नहीं, अब हरी है तब मैं ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे तर प्रेम गलीत फक्त मीराबाई कृष्ण कृष्ण म्हणत होत्या, कृष्ण कृष्ण. आणि त्यांचं शरीर सुद्धा पूर्ण कृष्णमय होऊन गेलं होतं. म्हणजे ते पूर्ण एक रूप कृष्णच होऊन गेल्या होत्या. त्यांचं शरीर काही राहिलं नव्हतं, पूर्ण कृष्णमय होऊन गेलं होतं. कारण प्रेम गलीत दोघं राहत नाहीत. आपण काय म्हणतो, माझं तुझ्यावर देवा, माझं तुझ्यावर प्रेम आहे. देवावर म्हणताना सुद्धा आपण मी येतो, मी तिथं चालत नाही. प्रेम गली अति सागरी उसमें दो ना समाये, फक्त एकच राहतो. एक तर कृष्ण, नाहीतर एक तर कृष्ण राहतात, नाहीतर आपण दोघं. म्हणून प्रेम गलीत फक्त एकच राहतं. मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण तिथं राहत नाही, आपलं देहभाव सगळं विसरून जातात. तुकोबाराय सुद्धा भजन करत होते, त्यावेळेस देहभाव विसरून जायचे, म्हणजे पूर्ण विठ्ठलमय होऊन जायचे. असा भाव होऊन जायचा, विठ्ठल विठ्ठल. हा झाला अभंग. सेंदूर का लावता तुम्ही? त्यावेळेस काय म्हणाला, आता हनुमानजी तो ब्रह्मचार्य, तुला काय सांगावं, काय उत्तर द्यावं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे प्रभू रामचंद्रांना आवडतो म्हणून हा सेंदूर लावायचा. काय, हा प्रभू रामचंद्रांना सेंदूर आवडतो म्हणून लावते. तर मग हनुमानजी म्हणाले की प्रभू रामचंद्रांना आवडतोय का? मग सगळं त्यांनी गेले दुकानात, सगळ्या शरीराला सेंदूर लावला. हनुमानजीला सेंदूर लावतात की नाही? का नाही लावत? लावतात ना. झोप यायली का? चला बरं एकदा भजन करू. हात वरी करा सर्वांनी, हात वरी करा. प्रभू रामचंद्र म्हणजे हा सिंदूर सगळा का लावलाय? तर सीता माता म्हणाले
तर त्यांनी सगळ्या शरीराला सिंदूर लावून टाकला. काय पूर्ण शरीराला लावून टाकला. आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्राने आशीर्वाद दिला की जो तुम्हाला सिंदूर लावेल तो मला प्रिय होईल. काय लक्षपूर्वक ऐका, उत्तर महत्वाचं आहे. जो तुम्हाला सिंदूर लावेल तो मला प्रिय होईल. कारण की तुम्ही माझ्या प्रेमासाठी तुम्ही सिंदूर लावला. म्हणजे हनुमानजींनी का सिंदूर लावला की माझ्या प्रभू रामचंद्रांना प्रिय आहे म्हणून हनुमानजींनी लावला ते सिंदूर. प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद प्राप्त केला. म्हणून आपण असं जीवन जगावं की जो भगवंताला प्रिय आहे. आणि मग भगवंताला प्रिय असलं की आपल्या जीवनात काय होतं तर अभंगाचं प्रथम चरण. एक सेकंड देखो, दांत दिखनी चाहिए. असं सामने देखो. थोड़ा पाटे में एक पीछे गई कैमरे में
फक्त मिळतो एकच, भावाने. एक वेळेस नामदेवराय म्हणायचे, नामदेवराय लहान होते आणि त्यावेळेस आईला म्हणायचे, आई मला देवाला भोग लावायला जाऊ दे ना, देवाला प्रसाद घेऊन जाऊ दे ना मला एक दिवस. अरे नामा तू लहान आहे, एवढ्या लवकर प्रसाद घेऊन नको, तू लहान आहे, देवाला नाही, तुझ्या हाताने खायचं नाही, देऊ नको. त्यावेळेस एक वेळेस त्यांचे वडील कामाला गेले नामदेवराय यांचे, आणि देव म्हणतात तुम्ही माझ्यावर रागावला तर नाही, मी याच्याकडे पाहिलं पण सुद्धा नाही देवा, मी या प्रसादात जो तुमच्यासाठी आणलाय ना त्याच्याकडे दृष्टी सुद्धा टाकली नाही. त्यांना वाटलं की हा दृष्टीने उच्चिष्ट झाला असला तर देव होणार नाही, देवा मी झाकून आणलाय, खा ना, तुम्ही का खात नाही. त्यावेळेस देवाला चिंता पडली की नामदेवराय खरंच डोकं फोडून घेतात का काय. देवाला चिंता पडली, देव त्या मूर्तीतून साकार होऊन आले आणि नामदेवरायांचा पूर्ण प्रसाद खाऊन घेतला. भगवंतांनी सगळा प्रसाद खाला. मूर्ती देवी देवाजीची, साक्षात मूर्तीनं जेवण केलं. कस काय? आता तुम्ही म्हणतात देव आमच्याच्यानं कवाच खात नाही, तुम्ही खाऊ घातलं का कवा, मला खरं खरं सांगा, खाऊ घातलं का देवाला कधी. आणि त्यांनी ऐकलं होतं कधी की 12 वर्ष एकदम पूर्ण झाला की देव भेटतो, म्हणून त्यांनी इतकं रोज मंदिरात जायचे आणि एक फुलाचे हार बनवायचे, एक पण दिवस नियम चुकू द्यायचा नाही. हार बनवायचे हाताने स्वतःच्या आणि देवाला घालायचे रोज. आणि देवाच्या कानात काय म्हणायचे, आता 9 वर्ष बाकी राहिले, आता फक्त राहिले 4 वर्ष बाकी, आता पहिले 1च वर्ष राहिले, आता 12 वर्ष पूर्ण झाले, आता 13व्या वर्षाचा पहिला दिवस उगवला आणि त्यांनी सांगितलं होतं की आता मी मंदिरात येणार नाही, तर त्या दिवशी तुम्ही माझे पूर्ण झाले, पण देव काही आले नाही. त्यावेळेस त्यांना वाटलं की हे देव ज्यांनी जन्म दिला त्यांना सोडून गेले, यशोदा मैयाला त्यांना सोडून गेले देव, आणि ह्यांच्यावर काय विश्वास ठेवावा. त्यावेळेस त्यांनी अत्यंत सुंदर शृंगार करून गुडाकेश केस भगवान परमात्मा आले भक्ताला भेटण्यासाठी. आणि त्यावेळेस म्हणतात की मला भूक लागली, मी त्यावेळेस ते भक्त म्हणतो की मी बरसाण्याला चालली, आता कोणाला जेवण देणार नाही, हार कुठे. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हायला लागलं आणि म्हणतात आता मी कृष्णदास राहिला नाही, त्यांचं नाव पहिलं होतं कृष्णदास, आता ते म्हणतात की मी कृष्णदास नाही, आता राधादास झालो आहे. तुम्ही नुसतं बरसाण्याकडे तोंड वळवलं तर साक्षात तुम्ही गाई घेऊन पळत आलात माझ्याकडे, मग बरसाण्याला गेला तर तुम्ही माझे दास होतात. काय म्हणतात, तुम्ही माझे दास होतात. कारण ही ताकद कशात आहे, तो भक्तीत भावात. मला सांगायचं, एक तो पूर्ण केला तर भगवंत त्यांना भेटायला आले, तसं आपला सुद्धा सत्याचा एक तो पूर्ण झालाय. मला एवढं सांगायचे की त्या भक्तानं फक्त काय पाहिलं, देवानं की परीक्षा घेतली थोडीशी, पण भाव पाहिला, किती भाव दृढ. 12 वर्ष सेवा केली आणि म्हणजे भगवंत येत नाहीत ना, मग आम्ही बरसाण्याला जातो. आणि श्रीजींचं तुम्ही, श्री राधाजींचं तुम्ही एकदा जर का नाव घेतलं तर भगवंत नाव म्हणलं तरी उठून उभे राहतात. त्यांना वाटतं की राधा अत्यंत भगवंताचा आत्मा कोण असेल तर श्री राधाची. श्री राधिका राणी भगवंताचा आत्मा आहे आणि त्यांनी बरसाण्यात तोंड वळवलं तर भगवंत आले. विठ्ठल विठ्ठल. आपण भगवंताला कधी चैतन्य मानले का? भगवंतात स्वरूप 3 प्रकारचं सांगितले. किती? 3 प्रकारचं. भागवतात सांगतात सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिद आणि आनंद स्वरूप भगवंताचं स्वरूप आहे. सत म्हणजे काय? जे सदैव अस्तित्वात
किती दिवसापासून तुम्हाला लई झोप यायची का? हा? 28 युगी झाले म्हणजे भगवंत अखंडपणे उभे आहे. किती युगे? 28 विटेवरी उभा. भगवंत 28 युगे झालेत, उभेच आहेत म्हणजे भगवंत सदैव अस्तित्व आहे. आणि दुसरं चैतन्य. भगवंताचं स्वरूप कसं आहे? चैतन्य स्वरूप आहे भगवंत. म्हणजे भगवंत तुम्हाला चॅलेंज करतात. चॅलेंज करते ना, तुमच्या भावानं मला चैतन्य बनवून दाखवा. मी मूर्तीत असा कमरेवर हात ठेवून उभा आहे. तुमच्या भावानं मला चैतन्य बनवून दाखवा. तुमचा तेवढा भाव आहे का मी पाहतोय. चॅलेंज करतात की काय तुम्ही मला चैतन्य करून दाखवू शकतात का? पाहतात भगवान परमात्मा. चैतन्य केलं कुणी केलं? माझ्या मीराबाईंनी केलं चैतन्य. ज्या वेळेस एवढं कृष्ण नाव जपत होत्या की विष पेल्या की साक्षात भगवंताची मूर्ती काळी पडली. भगवंताची मूर्ती काळी पडली कारण की तेवढं त्यांनी चैतन्य मानलं होतं भगवान परमात्माला. जनाबाईंनी चैतन्य मानलं होतं. भगवंता कधी येतात माझ्या घरी जेवायला? भगवंता कधी येतात माझ्या जनाबाईच्या घरी? भगवंतांनी जेवण केलं कारण त्यांनी भगवंताला चैतन्य मानलं होतं. हो न कहते हे भगवान आते नहीं वेद शबरी के जैसे आते नहीं. हो न कहते हे भगवान आते नहीं और यशोदा के जैसे आते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम राम नारायण कुठं? भिल्लकुळात. आपल्या इथे रामायण चालू आहे. दादा आणि बाबा रामायण सांगतात म्हणजे रोज रामायण ऐकतात. शबरी मातेचा एवढा भाव होता की रोज भगवंताला पुकारायच्या, भगवंत कधी येतील. आणि रोज आनंद असायचा त्यांच्या भक्तीत, रोज आनंद. भगवंत स्वरूप कसे? आनंद. सच्चित आनंद, सच्चिदानंद रूपाय सच्चित आनंद. भगवंताचे 3 प्रकारचे स्वरूप आहेत. आणि शबरी माता रोज आनंदाने फुलं टाकायची. माझ्या भगवान परमात्मा माझ्या गुरूंनी आशीर्वाद दिलाय काय? तर प्रभू रामचंद्र येणार आहे एक दिवस. काय? प्रभू रामचंद्र येणार आहे. आपल्या इथं सुद्धा अयोध्येला गेल्या वर्षी मंदिर झालं. प्रभू रामचंद्र आलेलेच आहेत. आपण सुद्धा एकदा भजन करू. मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी के भागात भूल जाएंगे राम आएंगे.
केली. आता लक्षपूर्वक ऐका, एक अत्यंत सुंदर कथा आहे. अत्यंत एक श्रीवार मुखाजी म्हणून होत्या. माहित नव्हतं भगवंताची भक्ती, काहीच माहित नव्हतं. पण एक वेळेस संत मंडळी सर्वजण आले. संतांची संग झाली ना म्हणायचं, आपल्या पुढात हा निश्चितच होणार आहे. त्यावेळेस संत मंडळी सर्वजण आल्या. एक दारात त्यांच्या अंगणात पिंपळाचं झाड होतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली ती संत मंडळी येऊन बसली. सर्व मंडळी येऊन बसली त्या पिंपळाच्या झाडाखाली. आणि ह्यांना वाटलं की आपण तर सर्वजण असं व्यवस्थित जमवलेलं नाही, आपण शरीर विक्री करून हे धन सगळं कमवलेलं आहे आणि आपण ह्या धनाचं करणार तरी काय आहोत, ते भगवंताच्या चरणी अर्पित झालं पाहिजे. आणि ते संत मंडळी आपले जे ठाकूरजी होते त्याला एका आसना फुलायला होतं. कोणी आंघोळ घालते, कोणी चंदन करते ठाकूरजींना गंध लावण्यासाठी, कोणी सामग्री तयार करते ठाकूरजींना भोग लावण्यासाठी. सर्व आपापल्या तयारीत आहेत सगळे संत मंडळी. आणि ह्या श्रीवार मुखाजींनी पाहिलं की एवढे सुंदर, किती सुंदर त्यांचं जीवन, की सगळे भगवत चरणी अर्पित आहे पूर्ण शरीर या संतांचं. आणि यांना आपण धन दिलं पाहिजे. त्यांनी बराबर जेवढं धन होतं तेवढं घेतलं आणि त्या संतांच्या समोर ठेवलं. पहिले संत डायरेक्ट घेत नसायचे. त्यांनी विचारलं की हे कोणतं कार्य करून घेऊन तुम्ही जमा केलेलं आहे किंवा कमवलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी मान खाली घातली. तुम्ही सर्व काही विचारा, पण हे धन कसं कमवलं हे विचारू नका. त्यांनी मान खाली घातली. पाहिलं की आपण तर यांना कसं सांगावं संतांना. तर सांगितलं की मी शरीर विक्री करून हे धन कमवलेलं आहे. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत श्रीवार मुखाजींच्या डोळ्यातून पाणी वाहते, अश्रुधारा वाहतात. त्यावेळेस संत म्हणाले की हे धनाचा आम्ही स्वीकार करू शकत नाही, कारण की ह्या धनाचा आम्ही स्वीकार करू शकत नाही. तुम्ही एक काम करा की तुमचं जेवढं पण धन आहे, तुम्ही जीवनभर जेवढं धन कमवलेलं आहे त्याचा एक मुकुट ठाकूरजींसाठी बनवा. काय करा, एक मुकुट भगवंतासाठी बनवा त्या सगळ्या धनाचा. त्यावेळेस आता त्या तर मंदिरातच गेल्या नव्हत्या, भगवंताचं मुखही पाहिलं होतं, त्यांनी बनवला मुकुट. आणि त्यावेळेस साक्षात भगवंत त्या संतांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं की तुम्हालाच या आणि हा मुकुट घाला. त्यावेळेस त्या स्वतः गेल्या. त्यांना इतका शुद्ध भाव होता त्यांचा. त्या मध्ये गेल्या, भगवंताला मुकुट घातला. भगवंतांनी मान खाली दिली, भगवंतांनी मान खाली घेतली आणि मुकुट झुकला खाली. त्यांचा हात करत नव्हता तरी भगवंताची कृपा. भगवंत पाहतात तो अंतरीचा भाव काय पाहतात. मला सांगायचं एकच की त्यांचा भाव पाहिला आणि त्यांचं शरीर तिथंच विलीन भगवंताच्या चरणी झालं. भगवंतानी शरीर पाहिलं का, वेश्या शरीर होतं, पण तरी सुद्धा त्यांच्या धनाचा सगळ्या स्वीकार केला. कारण की अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव पाहतो तो एकमेव भाव, त्याला भाव प्रिय. भावाविना देवतो. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सांगतात, काय सांगतात, भावाविना देव न कळेनी सत्य. भावाविना देव कळू शकत नाही. भाव नसेल तर गीतेत सुद्धा भगवंत सांगतात की काय, मला एखाद्याला 56 प्रकारचे भोग तयार केले आणि त्याचा जर का भाव नसेल तर मला ते प्रिय नाही.
दिदींचं कीर्तन चालू होतं. एक आजीबाई अशा पुढे येऊन बसलेल्या होत्या आणि एवढ्या रडल्या. मी म्हणतो एवढं भाव, किती भाव आहे देवासाठी. काय म्हणायला दिदी म्हणाल्या चला मग एवढा भाव आहे तर वृंदावनाला चला आमच्यासोबत. त्या म्हणाल्या ताई काय सांगावं, अंगाला लावायला साबण नाही, भाजीला तेल नाही. काय अंगाला लावायला साबण नाही, भाजीला तेल नाही, कशासाठी? त्या संसारासाठी नाही. मी म्हणलं संसारासाठी कीर्तनात रडतात ताई, देवासाठी एकदा तरी रडा ना, देवासाठी रडा तुम्ही. भगवंत म्हणतात, काय म्हणतात, तू सोचता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मैं चाहता हूँ. तू सोच वही जो मैं चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है. म्हणजे याचा अर्थ सांगू की भगवंत म्हणतात की तू करतो तोच जे तुला आवडतं ते, पण होतं तेच जे मला आवडतं. मग तू मला आवडतं ते कर, मग होईल तेच तुला आवडतं ते. भगवंत असं म्हणतात. म्हणून भगवंतांना जे प्रिय आहे असं जगावं, भगवंताच्या भावात जगावं, पण संसारासाठी रडू नये. आपले सगळ्यात अनमोल काय असेल तर अश्रू आहे आणि ते या संसारासाठी बिलकुल वापरू नये. या संसारासाठी बिलकुल वापरू नये, कारण हा संसार दुःखमुळे, मुळात कशाचं दुःख आहे, ह्या सर्व संसारात दुःख भरले. सुख बिलकुल नाही, त्या संसार पूर्ण दुःख मिळेल. म्हणून तुम्ही त्या भगवंतासाठी, म्हणजे संसारासाठी आपण रडू नये, रडावं ते भगवंतासाठी. वृंदावन मध्ये भगवंतासाठी, भगवंताचं नाव जरी घेतलं तरी अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून धारा वाहतात. नुसतं श्री राधा म्हटलं तरी त्यांच्या डोळ्यातून काय भाव आहे त्यांचा, त्यांचा एवढा भाव आहे ना सांगता येणार नाही, तोंडातून सांगता येणार. अत्यंत कठीण एवढा भाव फक्त भगवंतासाठी. पूर्ण जीवन कृष्णमय होऊन गेलेले. कृष्ण माझा पिता
की जे पण भेटत नामदेव रायांनी कशात देव पाहिला एका भूतामध्ये जे मेल्याला भूते त्याच्यात देव पाहिला म्हणजे जे जे भेटीसी भूत ते मानेचे भगवंत सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर भक्ती भाव भागवतात सुद्धा सांगितलंय की आपला धर्म काय आहे तर आपलं कर्तव्य काम करणं हे धर्म आहे म्हणजेच ड्युटी आपली जे पण काय ड्युटी असेल कोणती पण असू द्या ती ड्युटी पहिला धर्म आहे आणि सर्वात परम धर्म कोणता असेल तर ती म्हणजे भक्ती सयेव मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत आणि 4 पुरुषार्थाच्या नंतर भक्ती आहे ही भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे आणि ती भक्ती सर्वांनी आपल्या भावाने करावी आपल्याला नाही येत पूजा करता जशी पण येते तशीच पूजा करावं कारण हीच भगवंताला प्रिय आहे भक्ती म्हणून सर्वांनी भक्ती करावं प्रेमाने भगवंताचं भजन करावं एकदा आपण सर्वांनी भजन करू विठ्ठल भगवंताला काय आवडतं एकच भाव आवडतो देवाला जरी 56 प्रकारचे तुम्ही भगवानला धागवले जर त्याच्यात भाव नसेल तर तो भगवंत खात नाही एक वेळेस सगळ्या पांडवांना लक्षात त्यावेळेस विदुरजींनी त्याग केला आणि विदुराने कसे गेले विदुरजी त्यावेळेस त्या म्हणतात अहो भगवंत येणार होते त्यांच्या मागणी करण्यासाठी युद्ध करू नका तुम्ही तोपर्यंत तरी थांबायचं भगवंत पदानं आले असते आपल्याकडे त्यावेळेस विदुरजी म्हणतात अगं विदुराने जर का भगवंत पदानं येत असते ना तर मी पदाचा कधीच त्याग केला नसता भगवंत पदाने येत नाही भगवंताना पाहिजे तो भाव पाहिजे काय भगवंतांना पाहिजे भाव भगवंत भावाने येतात आपल्या हृदयात जर काय तळमळ असेल तर नक्कीच आपल्या घरी विदुराने भगवंत येतील ग दुर्योधनाने 56 मरणार आहेत नको करू समजून सांगतायत पण नाही ऐकायला तयार नाही भगवंत समजवतात तरी पण ऐकायला तयार नाही म्हणजे स्वतःच्या पायावर दगड घालून घेतल्यासारखे एखादा श्रेष्ठ व्यक्ती जर का आपल्याला समजून सांगत असेल आणि जर का आपण त्याचं ऐकत नसल तर स्वतःच्या पायावर दगड घालून घेण्यासारखं आहे आणि किंवा नाहीतर आपण स्वतःचेच मित्र सांगितलात आणि स्वतःचे शत्रू सांगितलात भगवद्गीतेमध्ये स्वतःचे मित्र कसं काय तर आपण आत्म्याचा नाश करतोय आपण आत्म्याला ओळखत नाही आत्म्याची विस्मृती होत आहे असं सांगतायत भगवान परमात्मा म्हणून आपण काय करावं तर भगवंत भावाने येतात पदाने नाही सांगितलं समजून पण दुर्योधन ऐकायला तयार नाही मग ते म्हणाले देवा हे सगळं जाऊ द्या पण तुम्ही आधी जेवण करा तुम्ही प्रसाद ग्रहण करा आणि नंतर जा त्यावेळेस ऐकायला तयार नाही भगवंत म्हणाले मला भूक नाही भगवंत काय म्हणतात मला भूक नाही आणि भगवंत गेले पुढे गेले भगवंत आणि विदुरजींच्या घरी त्यावेळेस विदुर आलेला म्हणतात हे काकी मला भूक लागली का मला काहीतरी खायला त्यावेळेस विदुर काकाची पत्नी म्हणते घरात काहीच खायला नाही भगवंताला काय खायला एक केळीवाली जात होती त्यावेळेस ते म्हणतात एक केळीवाली इकडे ग मला 2-4 केळी दे माझा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आलाय त्याला केळी खाऊ घालायच्या तिकडे विदुरांनी त्यावेळेस तिला बोलवलं आणि तिच्याकडून 4-5 केळी घेतल्या आणि केळी कशा खाऊ घालतात सगळं तिघं बाळ विसरून गेलं देवाला आल्याच्या नंतर असं सुंदर तयारी करणार सगळं घरात काय होतं फ्रीज कूलर एवढं मोठं घर होतं पण तिथं भगवंतांनी जेवण केलं नाही आणि जिथं पडकं घर आहे जिथं साधं एक टायमाचं अन्न खायला नाही तिथं म्हणतात तुम्हाला भूक लागली किती छली आहे भगवान परमात्मा पहा किती छली आहे मी विचार केला की भगवंताला 5 मिनिटात भूक लागली असेल का हो खरं विचार करून पाहायला कधी प्रश्न पडला नाही का तुम्हाला की भगवंताला 5 मिनिटात भूक लागली असेल का तो हरि तो हे भावको भूको हरि तो हे भावको भूको सब व्यंजन सुखो काय सांगता की भगवंताला फक्त आवडतो तो भाव तुम्ही 56 प्रकारचे पक्वान्न नाही आवडत भाव आवडतो त्याला भाव ग्राही नारायण भाव ग्रहण करतो भगवान
तोंडात घालतात. काय भाव असं, आणि भगवान परमात्मा अत्यंत प्रेमानं ग्रहण करतात ती काटाडी. काय म्हणतात, अत्यंत प्रेमानं. काकी एवढं ग्रहण केलं मी आजपर्यंत, एवढं पक्वान्न खाल्ले, पण याच्यासारखा स्वादच नाही आहे कुठं. एवढं सुंदर कुठून आणलीस केळी नेमकी? अरे देवा, केळी एवढी गोड लागली तुला खरंच? अगं खरंच काकी, मी आजपर्यंत विदुर काका आले पाहिलं केळीची काटाडी खवळते भगवान परमात्माला. अगं हे विदुर आणि काय खवळते भगवान परमात्माला? दचकन पाहिलं की त्या काटाडीचे ते भगवंताच्या मुखात. अगं काटाडी तर भगवंताने खाल्लं असेल. काटाडी भगवंताने पाहिलं, डोळ्यातून अश्रू वाहतात. मी भगवंताला काटाडी खाऊ घातली आणि मग नंतर गावा खाऊ घालायला चालू केला. त्यावेळेस भगवान परमात्मा काय म्हणतात, अगं जो गाव आहे का तो गोडच लागणार आहे मला. मला सांगायचं एकच माता मौल्यांनो, की भगवंत फक्त भाव ग्रहण करतात. भगवंताला पैशाची गरज नाही, फक्त भावाची गरज आहे. देव पाहतात तो फक्त काय पाहतात तर आपला भाव, आणि त्याचेच काय करतात, त्याचीच गोडी घेतात भगवान परमात्मा. केळीच्या काटाळ्याची गोडी घेतली भगवान परमात्माने. का बरं? त्या चरणी अर्पित करतो. आता सगळी जिथे संत मंडळी जमा झाली होती ते म्हणाले, पितामह भीष्माने तर कधी विवाह केला नाही, ते म्हणतात माझी मुलगी भगवान चरणी अर्पित करतो, कस काय? तर त्यावेळेस काय म्हणतात, तर जी माझी बुद्धिरूपी कन्या आहे ती तुम्हाला तुमच्या चरणी अर्पित करतो. पारवी जोडी भावाची. देव काय करतो? भावाची. आणि देवाची जोडी झाली की देव कोण होतो? देव सोयरा. अभंगाचं दुसरं चरण. देव सोयरा
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा आहे कुणाचा दिनांचा दीन म्हणजे जे सर्व सर्व भावांनी शरण आले भगवान परमात्मा त्यांचा सोयरा आहे देव. आता अशा कोण होते बरं की देव सर्व भावांना शरण आले तर देवांना अशांचा देव सोयरा आहे. भगवंत ज्यावेळेस कृपा करतात ना त्यावेळेस संसारातलं सगळं काही घेऊन टाकतात भगवान परमात्मा. कृपा करतात त्यावेळेस एक कर्माबाई म्हणून भक्त होऊन गेल्या. कर्माबाई म्हणून भक्त होत्या. त्यांचे पती पण वारले, संसारातले पती पण वारले. एक मुलगा होता, मुलगा पण सर्पदोषानं मरण पावला. सून होती, सून दोघीच राहिल्या, कर्माबाई आणि तिची सून. मुलगा मरण पावला, पती मरण पावले. भगवंत कशी कृपा करतात पहा. आणि संत मंडळी एक वेळेस त्यांच्या घरी आली आणि त्यांनी दुःख सांगितलं. आणि संतांना तर सहजच कळवळा त्यांच्या हृदयात असतो. संत म्हणजे त्यांच्या हृदयात दया सदैवच असते. त्यावेळेस ते म्हणाले की तुम्हाला आता कोणच नाही. त्यावेळेस त्यांची लड्डू गोपाल होते छोटेसे, त्यांनी दिले आणि तुम्ही यांची सेवा करा, फक्त ह्यांना भोग व्यवस्थित लावत जा. लाईटला बघा म्हणाव काय झालंय. त्या घाबरल्या. कसा लावत असतात मला नाही माहिती ठाकूरजींना भोग. मी तर संतांनी दिलं, मी फक्त त्यांनी तर पाहतात ते भाव आणि त्यांचा जो दीन भाव आहे का अजून सुद्धा जगन्नाथपुरीला कर्माबाईची खिचडीचा भोग लागतो. आम्ही जगन्नाथपुरीला ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मी सहज विचारलं आमच्या गुरुदेवांना तिथं खिचडी का म्हणजे सर्व प्रसादात. तर त्यांनी दिदींनी ही कथा सांगितली होती की हरी तो हे भाव. त्यावेळेस भगवंताला प्रत्यासूर काय म्हणतो, दासानुदासो भवितास्मि भूयः. काय म्हणतो की देवा मला तुझ्या दासांच्या दासांचं दास बनव. का बरं, याचं कारण काय असं तर ऐका. आमच्या इथे एक सिंट वाजवणारे दादा होते. ते म्हणाले एक आजीबाई सगळ्या गावात भांडकुदळ होत्या आणि त्यांच्या इथं कधी म्हणजे कुणाला चहा प्यायला भेटत नव्हता. कारण भांडकुदळ म्हणजे कोणच त्याच्या इथं जायला हिंमत नसायची. ते म्हणले मी चहा पिऊन येणार होती. काय असं तुम्ही सांगा काय असतं. पत्रून नातरून बी नाही, पत्रून सगळ्यात प्रिय. आणि त्या आजीचं पत्रून असं अंगणात मस्त खेळत होतं, रांगत होतं. आणि त्यांनी काकाला घेतलं आणि त्याचा एक पापा घेतला आणि म्हणले आजीबाई एवढं गोड नसते, गाल एवढे सुंदर, काय सुंदर लेकरू आणि ह्याला असं उघड्यावर सोडून दिले, कसं तुम्हाला कळत नाही. एवढं सुंदर पत्रून दे. आणि त्यावेळेस ते म्हणाल्या नाही नाही आहो नाही नाही या चहा प्या बसा. कारण आजींना नातून एवढं प्रिय असतं, प्राणापेक्षा प्रिय असतं की नाही असतं ना. नातरूंपेक्षा पत्रून सगळ्यात प्रिय. एक टाइम लेख प्रिय नाही आलं. तसंच भगवान परमात्माला सगळ्यात काय प्रिय असतं तर दासानुदासो भवितास्मि भूयः. दासांचे दास मला प्रिय. म्हणून वृत्तासूर काय मागणी करतो भगवंताकडे, हे भगवंता मला तुझ्या दासांच्या दासांचं दास बनव. का बरं, का दासांचं दास तर भगवंताला प्रिय आहे म्हणून. आणि आमच्या गुरुवर्य पण म्हणत असतात की दासानुदासो सदैव भगवंताकडे मागणी करत असताना काय. आणि जनाबाई सुद्धा गौरव मानतात की नामदेवरायांची दासी बनणार. काय म्हणतात की माझं अहो भाग्य की मला या हरिभक्ताची एक दासी बनायला भेटतंय. म्हणून दासानुदासो भगवंताला हा दीन भाव सगळ्यात प्रिय. म्हणजे जे आम्ही लहान आहे ती मोठा नाही, जी लहान आहे एक गरीब आहे हा दीन भाव आहे. आणि हा भगवंताचा आणि तो सोयरा होतो, तो सखा होतो भगवान परमात्मा ज्यांचा भाव कसा झालाय दीन. दीन भाव भगवंताला प्रिय आहे आणि दिनांचा भगवंता सोयरा होतो. देव सोयरा दिनाचा त्यांचा सोयरा देव होतो. मग आता विठ्ठल विठ्ठल
एक आहे, तर देव सोयरा कोणाचा आहे की जे दीन झाले त्यांचा देव कोण आहे? सोयरा. लक्ष पुरवलेला एक वेळेस केवळ तो बालक असं म्हणतात, भागवतात म्हणतात, आणि जो केवट आहे तो म्हणतोय की भगवंता मला तुमचं मर्म कळालं, भगवंता तुमचं मर्म कळालं. आता तुम्हाला गंगा पार करायची तर मला तुमचे दोन्ही चरण धुवायचे, म्हणजे चरण धुवायचे, तुमच्या दोन्ही चरणाची सेवा करायची. त्यावेळेस ज्या चरणांना लक्ष्मी म्हणत असते की सदैव लक्ष्मी त्याच्या चरणांपाशी असते, पण आज त्या केवटाचं अहोभाग्य झालंय की त्याला दोन्ही चरण प्राप्त झालेत, भगवंताचे दोन्ही चरण प्राप्त झालेत. आणि काय म्हणतोय की मला दोन्ही चरणांचं देवा मला तुमचं मर्म कळालंय. एक वेळेस जे साधनं वाटायला चालू होते, सगळे साधनं लक्ष पुरवले का माझ्या लक्ष द्या, महत्वाचं कोणतं आहे तिकडे महत्वाचं लक्ष देणं महत्वाचं आहे का इकडं? तुम्ही सांगा कुणीकडं हे काम येणार आहे का ते तिकडे लक्ष देणं लक्षपूर्वक आहे का? अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे, कारण सगळी साधनं द्यायला चालू होती, तप दान सगळे देत होते आणि आनंद भगवंतांनी चरणाखाली ठेवला. लक्ष्मी मातेला प्रश्न केला, का हो तुम्ही सर्व काही दान केलं पण जो आनंद आहे तुम्ही चरणाखाली दाबून का बरं ठेवला? भगवंत म्हणाले की अगं लक्ष्मी, सगळं काही म्हणजे जर का आनंद संसारात जर का प्राप्त झाला नाही तर कोणत्या तरी कारणानं आनंद सापडे तरी माझ्यापर्यंत येते ना. एखादी आई काय करते, लेकराला त्याच्यापर्यंत येण्यासाठी काय करते, एक चॉकलेट ठेवते. काय करते आई? एक चॉकलेट तिच्यापाशी ठेवते आणि लेकरू काय करतं, रांगत ती चॉकलेटीसाठी का होईना येतं आईपर्यंत. तसंच भगवंत म्हणतात की लक्ष्मी माता आनंद सापडे का होईना भगवान परमात्मा माझ्यापर्यंत हे संसाराचे जीव माझ्यापर्यंत येतील, या कारणाने आनंद मी त्यांना दिला आहे. आता आनंद दिला आहे सर्व जीव येते, मग तू केवट म्हणतोय सगळ्या आनंदाचे स्थान मला सापडले म्हणजेच भगवंताचे चरण. ज्या चरणाचे सदैव भक्त प्रार्थना करतात आणि सर्व दुःखांचा नाश करणारे भगवंताचे चरण आहे. भक्ती देवीचे दुःख दूर करणारे सुद्धा भगवंताचे चरणच आहे. भागवतामध्ये भक्ती देवीला दुःख झालं त्यावेळेस नारदजी म्हणतात की हे भक्ती देवी तू काय करते सेवाले अहो चिंता करो श्री कृष्ण चरण भोज स्मरा दुःख भविष्य. तुम्हाला सुद्धा जर का संसारात अत्यंत दुःख झालंय, आता काहीच सुचत नाही, आता काय करावं तर डोळे बंद करावे, भगवंतापाशी जावं आणि त्या भगवंताचे चरण तुम्ही आठवावे, त्याचं स्मरण करावं. भगवंताचे चरण, भगवंत किती छली आहे, किती रूप बदलते पण त्याचे चरण मात्र कधीच बदलणार नाही. भगवंत जर का आले ना तर भगवंताच्या जे हृदयावर श्रीवस्त जे चित्त आहे ते भगवंत कधीच बदलत नाही आणि भगवंताचे जे चरण आहेत का ते कधीच बदलत नाही. भगवान परमात्मा जर का आपल्याला कधी भेटले तर भगवंताला कसं ओळखायचं तर भगवंताच्या हृदयावर श्रीवस्त चिन्ह आहे, ते भगवान परमात्मा कधीही बदलत नाही आणि त्या चिन्हानं आणि दुसरं म्हणजे भगवंताचे चरण. सगळ्या दुःखाला दूर करण्याचं सामर्थ्य ते चरणात आहे. सगळं आपण जर का झाडाच्या मुळाला पाणी टाकलं तर पूर्ण झाड वाढतं, तसंच भगवंताच्या चरणाला तुम्ही जर का एकदा पकडलं ना तर तो सगळ्या दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण त्या सगळ्या संसारात ज्यावेळेस दुःख होतं त्यावेळेस भगवंताचे चरण आठवावे. कुठल्याही कारणास्तव भगवंताच्या चरण आठवले ना तरी सुद्धा आपल्याला शांती प्राप्त होते, आपल्या दुःखाचं हारण होतं. त्यावेळेस तो केवट म्हणतो की भगवंता मला सगळं तुमच्या मर्म कळालंय, की चरण मला धरायला प्राप्त होते. त्यावेळेस त्यांनी चरण घेतले आणि दोन्ही चरण एक चरण. ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा विवाह होत होता का त्यावेळेस फक्त एकच चरण प्रभू रामचंद्रांनी त्यांना धुण्यासाठी भेटला होता, दोन चरण एकच.
2 चरण कधीच कुणाला प्राप्त झाले नाहीत, पण केवळ म्हणतो की माझं अहोभाग्य की मला हे 2ही चरण प्राप्त झाले. आता कुठले चरण भगवंत आणि बसले होडीमध्ये आणि निघाले. त्यावेळेस केवळ काय करायचं, थोडी जवळ नाव घ्यायचा आणि परत फिरून आणायचं वापस. असं केलं. परत ह्यांना लक्ष्मीजी पहिलेच राग आणि त्याच्यामध्ये आता जास्तच राग आला. लक्ष्मीजी म्हणाले, दादा काहीच करता येईना, आपल्याला दुसरा पर्याय बी नाही इथून जाण्याचा. केवढ्याला असं मार वाटतं मग 2 ह्यानं असं केलं, आता काय करू मेहना. लक्ष्मीला शांत बस, प्रभू रामचंद्र समजून सांगतात पण ऐकायलाच तयार नाही. अरे शांत बस. 2दा केलं, 3दा केलं, जवळ न्यायचे, जवळ आता पोहोचले, काटच आलाय, परत वापस फिरून आणायचे. अरे का असं करतो. प्रभू रामचंद्राने विचारलं, अरे केवटा असं का करतो, आम्हाला जायचंय रे, लवकर सोड. त्यावेळेस तो म्हणतो, देवा तुम्ही आमच्यासारख्या जीवाला अशा 84 लक्ष घेऊन फिरवता, त्यावेळेस तुम्हाला कसं होतं. भगवंताचा मालिक झालाय कशामुळे, दीन भावामुळे. एक गरीब आहे पण तरी सुद्धा भगवंताची त्यानं आस काय ठेवली, इच्छा काय ठेवली, मागायचे तर फक्त देवा मला तुमचे चरण दर्शन पाहिजे. त्यावेळी चरण म्हटले. भगवंताने पुन्हा सोडलं. आता हा तर गरीब आहे, फक्त या होडीवर पैसे कमावतो, त्याला काय द्यावं. फक्त सीतामातेकडे पाहिलं, सीतामातेकडे पाहावं आणि सीतामातेने आपण कमाच अंगठी देणार नाही, तुम्ही तर नाही देणार, देते का पाहिलं. ह्या माझ्या वडिलांनी तुमच्याकडे पाहिलं आणि जी काय म्हणते साखरपुड्याचीच असते का अंगठी, ती अंगठी जर का कधी देतात का, पण सीतामातेनं ती एक दिवस पाहावा आणि ती अंगठी काढून द्यावा. काय भाव असं बरं. पतीच्या मनातला एवढ्या पतिव्रता होत्या की पतीच्या मनातला सुद्धा भाव कळत होता सीतामाईला. अंगठी दिली आणि केवळ म्हणतो, भगवंत असं मला परत का करताय की तुमचाच आहे ना, दुसऱ्याला काहीतरी द्यावं लागतं. अरे केवढा तुला परत करत नाही, अरे केवढा तुला परत करत नाही, फक्त ही अंगठी घे, तुझं घर परिवार त्याच्यावर चालतंय सगळं, हे एवढं घे, आमच्याकडे देण्यासाठी तुला काहीच नाही. आम्ही भरपूर तुला काही दिलेलं असतं पण आम्हाला तुझ्यासाठी देण्याचं काहीच नाही. म्हणून तेवढी अंगठी घेतली आणि अंगठी घेतली नाही. भगवंत मला असं पर्क करू नका, अंगठी घेतली नाही आणि सीतामातेकडे पाहावं आणि अंगठी द्यावी, असा काय भाव असत. एकदा भजन करा, विठ्ठल तरी सुद्धा आपलं लेकरू काय करत असतं, सगळं वडिलांनी कमवलेलं असतं, कष्ट केलेलं असतं वडिलांनी, सगळं धन कमवलेलं असतं वडिलांनी आणि त्याच्या वडिलांच्या ताटात एक पेढ्याचा घास असतो. ते लेकरू काय करतं, त्याच्यातलाच तुकडा मोडतं आणि आपल्या वडिलांच्या मुखात घालतं. तसं हे ज्ञान काय गुरुवर्यांच्या आणि तुम्हाला साधू संतांच्या मंडळीच्या कृपेनं सर्वांच्या आशीर्वादानंच आलेलं आहे आणि ते तुम्हाला देत आहे. लेकरू काय करत असतं, तेच ताटातला घास आई वडिलांच्या मुखात घालत असतं. तसं तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादानं या सगळ्या साधू संत मंडळींच्या कृपा आशीर्वादानं आलेलं ज्ञान तुम्हालाच घडवीत आहे. असं भाव माझ्या मनात आला आणि भगवान बाबाची काय माहिती वर्णन करावी. भगवान बाबांना भगवान नाव का पडलं तर त्यांच्या गुरुंनी गुरु मंत्र
दिला नाही. त्यावेळेस ते म्हणाले, तुला जर का गुरुमंत्र पाहिजे असेल तर कसं उडी खा मंदिराच्या. भगवान बाबाला हे मंत्र म्हणजे बाबा उडी खातोय मंत्र तयार ठेवा. उडी खाता क्षणी जसा एक चमकता सूर्य खाली यावा तसा प्रकाश दिसला आणि त्याच्या साक्षात भगवान विष्णूंचं रूप दिसलं भगवान बाबा. म्हणून भगवान 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 असं म्हणले आणि त्यावेळेसपासून आबांना भगवान बाबा नाव पडलं. हे भगवान बाबांची माहिती आहे. आणि अशा साधू संतांचा आशीर्वाद आपल्या गावाला त्यांचे सुद्धा चरण लागलेले आहेत. अशा सर्वांचा आशीर्वाद आपल्या गावावर आहे. असाच राहो आणि सर्वांनी कमीत कमी रामकृष्ण हरी मंत्र जपावं. खरं मला असं वाटतं की आपण जर का नाही जपला तर पुढच्या जन्मात माहीत नाही कुठे जन्म होईल ते काय प्राप्त होईल ते. जड भरत राजा हरणी गर्भे केला घाला तो घातला वास. एवढा म्हणजे भजन केलं होतं तरी सुद्धा एक वासनेने जन्म घ्यावा लागला. मग आपल्याला तर कसं आहे, आपण तर पूर्ण संसारात जायचंय पण थोडं का होईना संध्याकाळी झोपताना का होईना आपण नामस्मरण केलं पाहिजे. आणि सगळं भगवंताच्या नामात एवढी ताकद आहे. तर वृंदावनात सांगू का राधा राधा राधा. त्यांना खाण्याची चिंता नाही, पिण्याची नाही, कशाचीच नाही, नुसतं राधा राधा एवढं ते पाहिजे. भगवंताच्या नावाला सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. फक्त भगवंताचं थोडं का होईना नामजप करा. संध्याकाळी झोपताना 5 मिनिटं, नाहीतर कामामध्ये काम काही म्हणा राम नाम. आपली सेवा झालेली आहे. मृदुंगाचार्य अत्यंत त्यांनी सुद्धा सुंदर सेवा दिली. मला काही एवढं येत नाही पण त्यांनी समजून घेतलं सर्वांनी. आपले सर्व गायनाचार्य दादांनी बाबांनी नंदनीच्या बाप्पांनी ही वैभवी आहे ती सुद्धा कीर्तनात उपस्थित आहे. मावशी सुद्धा आलेली आहे कांद्याच्या वाडीवरून. मामा सुद्धा आलेला आहे. त्याचा तर हट्ट होता YouTube चॅनल लावायचं. त्याच्यासाठी एकटाच जोरदार टाळ्या. त्याच्या इच्छापुढे आणि आपल्या दादांचंच YouTube चॅनल आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. सर्वजण महान मला त्यांच्यापुढे बोलायची भीती वाटावं. ते आम्हाला शिकवणारे आमचे सगळे गुरुजन शिकवणारे शिक्षक सगळे त्यांच्या आमच्या जे पहिली सुरुवात म्हणजे त्यांचे शैक्षणिक गुरु त्यांच्या अत्यंत विनम्रपणे नतमस्तक होते. शिष्यानं काय बोलावं शिक्षकांपुढे बरं पण तरी सुद्धा बोबड्या बोलात त्यांनी ऐकून घ्यावं. आपल्याला ज्यांनी शिकवलं त्यांच्या पुढे आपली हिंमत होत असते पण तरी पण धाडस करून उभा राहिले. आणि त्यांनी पण आपला तेवढा अधिकार नाही पण त्यांनी सुद्धा बोबडे बोल ऐकून घेतले. संत म्हणजे सर्वांच्या आणि माईक सिस्टीम वाले आपले दादा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आवाज सुंदर दिला आणि त्यांना काय आता मुलगीच आहे त्यांची पण आवाज कुठला कमी काय. सर्व तिकडे बसलेले सर्वांच्या चरणी हनुमानजीच्या चरणी भगवान बाबांच्या सर्व साधू संतांच्या चरणी एकदा अत्यंत विनम्रपणे नतमस्तक होते. आणि ज्ञानेश्वर सेवा भगवंतांनी सर्वांच्या चरणी अर्पित करून
ही हनुमानची प्रार्थना करतो आणि धनुभाऊ हनुमंतराया अनंत महाराज